रविवार केव्हा सुट्टीचा दिवस आणि मस्तपैकी चमचमीत खिमा आणि भाकरीचा बेत. कसा वाटतोय? छान वाटतोय ना? तर आज आपण मेथी खिमा बनवूया. मस्त चमचमीत असा. कसा बनवायचा ते बघूया. नमस्कार, मी जुई आणि जुईज किचन अँड हॅक्समध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. हा मी अर्धा किलो खिमा घेतलेला आहे. तो खूप धुतलेला नाही आहे, थोडासा धुवून घेतलेला आहे 1 हात तांब्या पाणी घालून, आणि त्याच्यामध्ये खाली पाणी पण काढलेलं नाही आहे, त्याच्या खाली प्लेट लावली आहे. काय काय साहित्य वापरायचे ते आपण बघूया. ह्या थोड्याशा डाळ्या आहेत, चमचा 1.5 चमचा. हे 2 कांदे आहेत घेतलेले उभे चॉप करून. हे थोडंसं खोबरं किसून घेतलं आहे. हा मी घरगुती मसाला केलेला घेतलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. हा काळा मसाला हा पण मी घरी केलेला आहे. हे आलं लसूण चॉप करून घेतलेला आहे, ठेचून घेतला आहे थोडं. ती कोथिंबीर आणि ही मेथी, एका जोडीच्या बरीचशी अर्धी अधिक मी मेथी घेतली आहे, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि ही बेरी आहे, तुपाची बेरी. याला हिंदीत काय म्हणतात मला माहीत नाही. प्युअर घी रेसिड्यूज असं म्हणतात काहीतरी, पण मराठीमध्ये परफेक्ट शब्द आहे तुपाची बेरी. याचा इतका छान उपयोग मी करायला सुरुवात केलेली आहे की मेथी फेकत नाही आणि उगीच गूळ टाकून गूळ खा असं करत नाही. तर हा खिमा मी जरा तेलावरती हळद आणि मीठ टाकून आणि परतून घेऊन आणि थोडंसं पाणी ॲड करून आणि लावला होता मंद आचेवर. याची शिट्टी न होऊ देता याला 15-20 मिनटं अतिशय लो हीटवर केलेलं आहे. आता आपण मसाला भाजून घेऊया. ही मी कढई ठेवलेली आहे. याच्यामध्ये थोडंसं तळण मी काढलं होतं, तर ती न धुता मी पुसून घेतलेली आहे कढई, त्यामुळे ती तुम्हाला तशी दिसते. आता हे खोबरं मी सुटं भाजते आहे, तेल न टाकता. कारण खोबरं हे तेल न टाकताच भाजावं. त्याच्या कातळ्या जर काढल्या तर मात्र ते आतपर्यंत भाजलं जावं, याच्यासाठी आपण तळून घ्यायचं असतं. पण हे मी खोबरं किसलेलं आहे, त्यामुळे आपल्याला ते असंच परतून घ्यावं लागेल, कोरडं कोरडं, नाही तर भाजलं जात नाही. कांद्यावरती टाकू नये, हे काही ठिकाणी दाखवलं जातं हे कांद्यावरती टाकलेलं, पण ते कचवट लागतं थोडंसं. हे खमंग अशा प्रकारे भाजून घ्यावं. बरं, खिमा शिजायला कसा टाकायचा हे मी चिकनच्या रेसिपीमध्ये दाखवलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही खिमा पण भाजायला टाकू शकता, खिमा पण शिजायला टाकू शकता. आता कांदा मी ह्याच्यात टाकते आहे कढईमध्ये. तेल वरतून टाकणार आहे. ही हॅक एवढ्यासाठी वापरावी की तेलावर कांदा जर टाकला तर खूप सरसर तेल उडतं इकडे तिकडे, आणि मग किचनची खिडकी, वस्तू, फॅन वगैरे हे सगळं खराब होतं. तसं न करता कांदा आधी टाकून आणि वरतून थोडंसं तेल ओतलं ना तर तेल कमी उडतं, तेलाची वाफ कमी होते. हे बघा. तर एक हॅक बघून घ्या. रोजच्या ज्या आपल्या किचनच्या दुधाच्या, भाजीच्या वगैरे सगळ्या पिशव्या असतात किंवा नॉनव्हेजच्या वगैरे, त्या एका प्लॅस्टिकच्या बाटलीत भरून डंप कराव्या. म्हणजे आपल्या गाईच्या वगैरे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, गाईच्या मुखात जाणार नाही, इकडे तिकडे उडणार नाही, झाडांमध्ये वगैरे जमिनीत डंप होणार नाही, आणि तात्पर्याने पर्यावरणाचा ऱ्हास होण्याचं थांबेल. आणि अशा प्रकारे काय होईल की आपल्याकडे सफाई कर्मचारी, कचरावाला, महापालिका हे सगळं आपल्या जरी सेवेत असलं ना तरी आपली ही काही जिम्मेदारी बनते की प्लास्टिकच्या पिशव्या इकडे तिकडे न फेकू देणे. हे असं करण्याने काय होईल की त्या लोकांना सुद्धा या प्लास्टिकच्या पिशव्या मॅनेज करणं सोपं जाईल अत्यंत. कारण सगळ्यांनी असं सुरू केलं तर त्यांना फक्त बाटल्याच मॅनेज कराव्या लागतील ना. पटतंय ना? बघा कसं ते अशी ठासून भरायची बाटली आणि नंतरच ती झाकण लावून कचऱ्यामध्ये टाकावी. सो प्लीज ही हॅक बघा आणि प्रत्येकाने हे आचरणात थोडा तरी आणण्याचा प्रयत्न केला तरी खूप होईल, बरीच मदत होईल पर्यावरणाला. हा कांदा भाजत आला आहे, तर मध्ये या तेलावरती मी हे डाळं पण परतायला टाकलेलं आहे आणि हे आता झालं आहे. सो आपण मिक्सरच्या पॉटमध्ये हे काढून घेऊया. आणि मी मसाला आता पॉटमध्ये चांगल्यापैकी बारीक पेस्ट करून घेतलेला आहे सगळं. त्याच्यात आलं लसूण पण घेतलेली आहे. आणि आपण ह्याच्यात आता तेल टाकूया. तेल मी थोडंसंच टाकते आहे, कारण आपण प्रत्येक लेवलवरती किती तेल टाकलं आहे ना हे थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह करावं. अत्यंत थोडं तेल टाकलं आहे आम्ही. आणि हे कॅल्क्युलेटिव्ह एवढ्यासाठी की काय होतं की तुम्हाला जेव्हा प्रॉब्लेम येतात, हेल्थ इश्यू जेव्हा सुरू होतात ना, तेव्हा सगळ्यात जास्त खापर फुटतं ते बिचारा नॉनव्हेजवर. आणि मग डॉक्टर नॉनव्हेज खाणं बंद करून टाकतात. आता तो काय बिचारा तुमच्यासमोर खापर डोकं फोडेल की बाबा तुम्ही तिखट खूप खाता, तुम्ही तेल खूप खाता वगैरे वगैरे. सो आपण नॉनव्हेज करताना तेल आणि तिखट याची जरा मेहरबानी करावी आणि मी तेल ते कमी टाकावं. तर आता या तेलामध्ये आपण पेस्ट टाकून घेणार आहोत आणि
तुम्ही बघू शकता की मी अत्यंत थोड्या तेलात केलेला आहे आणि आता हे आपण पूर्ण पेस्ट याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खिम्याच्या वरती जे तरंग तेल असतं, जे वरती आलेला तवंग असतो खिम्याच्या वरती, खिमा शिजला की किंवा मटण शिजलं की किंवा चिकन शिजलं की त्या तेलावरती मसाला भाजावा. ते तेल हळूहळू मसाल्यामध्ये ओतत जावं. आता माझ्याच्यानी तो थोडासा व्हिडिओ स्किप झाला आहे, व्हिडिओ रिझ्यूम करायचा राहून गेलेला होता. आता हे मी नीट परतून आणि आधी बेरी आपण ह्याच्यात टाकलेली आहे, या पॉटमध्ये टाकून घेऊन आणि आपण ती पेस्ट करून घेऊया त्या बेरीची पण, कारण त्याचे खडे 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 असतात. जरा तो स्मूथ पेस्ट केली म्हणजे याच्यामध्ये छान मिक्स होईल ती आणि त्याचंही तूप निघेल. सो इट शुड बी कॅल्क्युलेटेड की प्रत्येक लेवलला आपण तूप किंवा तेल, सुटलेलं तेल, खोबऱ्यातनं सुटलेलं तेल, मसाल्यातनं सुटलेलं तेल, मसाला भाजताना वापरलेलं तेल किंवा चिकन मटन वगैरे शिजताना थोडंसं टाकलेलं तेल, हे बघा. आता आपण ही बेरी बारीक करून घेतली आहे, पेस्ट करून घेतली आहे, याचं पण तूप असेल. आता माझ्याच्याने थोडासा रिझ्यूम करायचा राहिला. सो याच्यामध्ये मी तिखट, थोडी कोथिंबीर आणि बेरीची पेस्ट टाकलेली आहे आणि ह्याच्यात जे तेल तरंगताना तुम्हाला सरसरीत दिसतं आहे ते मी खिम्याच्या वरचं जे तवंग आलेला होता तेलाचा खिमा शिजल्यावर, तो टाकून 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 हा मसाला भाजत आणला आहे. तर हे बघा, हे थोडंसं वरचं उरलेलं तेल पण मी आता ओतून घेते आहे याच्यावरती. ह्याच रीतीने हे मसाला भाजून घ्यावा म्हणजे याला सुंदरशी टेस्ट येते आणि आपला मसाला पण भाजला जातो छानपैकी. आता आपण याला मेथी टाकून घेऊया. तर मी मेथी चिरते, आपण याला ढवळू. हे दोन्ही मसाले मी टाकून घेते आहे, मी घरी केलेले. आणि हा मसाला जर तुम्हाला घरी केलेला हवा असेल याची रेसिपी, तर मग मी सिक्रेट चिकन मटन मसाला याची रेसिपी टाकली आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते आहे. आता याच्यामध्ये मेथी आपण चिरून टाकून घेऊया. कोथिंबीर मी आधीच टाकलेली आहे पण ती थोडी वापरली होती मी खूप. बघा कसं तूप सुटलेलं आहे, तेल सुटलेलं आहे ते त्याला. ही मेथी मी वरतून टाकलेली आहे, थोडीशी आणखीन चिरायची राहिली ती टाकते. तर तेल हे थोडंसं कमीच टाकावं नॉनव्हेज रेसिपीजला, म्हणजे मग तुम्हाला हेल्थ इश्यूही कमी होतील आणि तात्पर्याने डॉक्टर तुमचं नॉनव्हेज बंद करा म्हणून सांगणार नाही, कारण तो बिचारा डोकंफोड करू शकत नाही बऱ्याच लोकांसमोर. मीठ टाकून घेऊया थोडंसं की नॉनव्हेज कमी खा, हे तेल कमी खा, तिखट कमी खा, मसाले कमी खा. या गोष्टी डॉक्टर आपल्याला समोर तुमच्या टेबलाच्या समोर खुर्चीवर आपण बसलेले असतो त्यावेळेला तो डिटेलमध्ये समजावू शकत नाही. सो पर्याय त्याच्यासमोर एकच असतो की नॉनव्हेज नका खाऊ हे तुम्हाला सांगणे. याच्यासाठी आपण सगळ्यांनी सवयच लावून घ्यावी की तेलं थोडीशी कमी खावीत. अक्षरशः तुमचं घरचं तेल असो, घरचं तेल म्हणजे घरी मशीन असते एखाद वेळेला, माझ्या इकडे आहे, पण तेही कमीच खावं. याला छानपैकी ढवळून घेऊ आणि हे आपण खिम्यावरती टाकून घेऊया आणि याला एक छानसा स्टर. त्या आता कढईमध्ये मी पाणी घेऊन आणि ढवळून घेते आहे थोडंसं, ते पण आपण याच्यात टाकून घेऊया पाणी, म्हणजे एक सरसरीतपणा आणि एक थोडीशी कन्सिस्टन्सी हवी ती त्याला मिळून जाईल. आणि याच्यामध्ये हे डाळ्या थोड्याशा पाणी ॲब्सॉर्ब करतात त्यामुळे थोडंसं दबदबीत होऊन जाता हा आयटम. हे बघा, याला छानसा स्टर दिलेला आहे मी. मेथी तुम्ही आवडली तर आणखीन घालू शकता, मी आज जास्त घातली नाही कारण ती तुम्हाला वियर्ड दिसेल खायला आणि तुम्ही म्हणाल की मेथीची भाजी आहे की खिमा आहे हेच काही कळायला मार्ग नाही. तर मेथीची जर तुम्हाला आवडली तर तुम्ही मेथी आणखीन घालू शकता याच्यात, काही हरकत नाही आहे. हां, आपण याच्यामध्ये बेरी घातल्यामुळे आपण टमाटा ॲड केलेला नाही आहे. बेरीमुळे सफिशियंट आंबटपणा आणि बॉडी याला मिळून जाते आणि मस्त सुंदर स्मूथ याला एक टेक्स्चर येतं. सो चला आता जेवणाची तयारी करूया आणि मला पण आता भाकरी टाकायची आहे. तर याला थोडीशी उकळी येऊन आणि मी झाकण ठेवते याच्यावरती, म्हणजे कुकरचं झाकण लावते आहे अँड गेट सेट रेडी. हे बघा काय मस्त दिसतं आहे. बघा आता मी तुम्हाला तेलाची गंमत सांगितली ना की कॅल्क्युलेटिव्ह कसं असावं, हाऊ वी शूड बी कॅल्क्युलेटिव्ह रिगार्डिंग द ऑइल्स. सो दिस इज द परफेक्ट क्वांटिटी आय थिंक. आप
चाहे तो ये ऊपर का रोगन आप ले सकते हैं अपने अपने डिश में, लेकिन तेल इससे ज़्यादा होना नहीं चाहिए मेरे ख्याल से, या फिर ऑल ओवर डॉक्टरी ख्याल से, या फिर ऑल ओवर। चलो फिर, हा 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 हा, जेवण रेडी. छान वाटतंय ना, मस्त. चला तर बसूया आणि प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्ही अशाच नवीन नवीन रेसिपीज तुमच्यासमोर आणत जाईन, चमचमीत रेसिपीज छान. आणि आता जेवायला बसूयात. हा सुट्टीचा किंवा रविवारचा बेत तुम्ही लक्षात असू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.